बघा खालील अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहा. आपल्याला लिहायचं तर प्रथम काय करायचं बघा, इथलं 3 आहे ते सुरुवातीला लिहून घ्यायचं. आता इथे 1 शून्य असल्यामुळं असं बी लिहू शकता आपण, आधी हे 3 आणि इथले 9 लिहून घेऊ शकता. कधी? फक्त 0 असताना, 1 0 असताना. मग इथं 1 शून्य असल्यामुळं आपण 1 सोडून दिला. लक्षात आलं? असं बी लिहू शकता किंवा आधी 3 लिहा, नंतर इथे 0 आहे, इथं बघा लक्षात ठेवा 3च्या नंतर जे इथं संख्या असेल त्याच्यानंतर काय करा, डायरेक्ट पॉईंट द्या. आणि आता 1 शून्य असल्यामुळं आपल्याला डायरेक्ट आहे 1 अंक सोडून आपण दिलेले आहे. आता या ठिकाणी बघा सुरुवातीला 1 ला 1 घेतल्या, पुन्हा तसंच आहे एकच संख्या एकच शून्य मग डायरेक्ट 4 लिहा. त्यानंतर इथं काय म्हणतो, इथं बी तसंच आहे 5 ला 5 लिहा इथं, आणि इथं बी काय 1 शून्य आहे आणि वरी 1 अंक आहे, त्यामुळे काही अडचणच नाही. ओके. तसं आता तिथं बी कसं आहे आपलं बघा, आता इथं हे पूर्णांक आहे आणि हे कोण आहे, अपूर्णांक आहे. इथं दोन्ही अंक कशात आहेत, संख्या कशात आहे, अपूर्णांकात आहे. म्हणून आपण काय करायचं, वरली संख्या अगोदर लिहून घ्या, 1 शून्य 1 शून्य 1 दशांश देऊन काय करा 0 लिहा. तसं इथं 7 ला 7 लिहा आणि 1 दशांश 1 अंक सोडून काय द्या, दशांश द्या. का द्यायचं, खाली एकच शून्य असल्यामुळे.